वाव, जस्ट लुक ॲट धिस. किती सुंदर दिवे झाले आहेत. पूनम्स रेडी रंगोळीमध्ये तुमचं स्वागत आहे. हे दिवे कसे बनवले तुम्हाला पण जाणून घ्यायचे आहेत ना, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी दिव्याची डिझाईन घेतली आहे आणि OHP शीट आहे. OHP शीटवर मी ही रांगोळी मार्क करून घेते आहे. हा पेन मार्कर आहे ग्रीन कलरचा. ब्लॅक कलरचा जनरली मी अवॉइडच करते. आता मी ही डिझाईन व्यवस्थित मार्क करून घेते आहे. दिव्याची डिझाईन तुम्हाला गुगलवर, पिंटरेस्टवर भरपूर डिझाईन्स मिळतील. आता आपण याला फेविकॉल लावून घेऊया. हा फेविकॉल आणि पाण्याचं मिक्सचर आहे. याला आपण आता फेविकॉल लावूया. फेविकॉल छोट्या छोट्या पॅचेसमध्ये लावायचं. जास्त जर पूर्ण डिझाईनला लावाल तर तो फेविकॉल सुकून जातो आणि रांगोळी मग नीट चिपकत नाही. आता मी याला पर्पल कलरनी रांगोळी भरते. कलर कॉम्बिनेशन छान झालं की रांगोळी आणखी उठून दिसते. मी यात पर्पल कलर भरून घेते. पेपरने याला थोडं प्रेस करायचं आणि एक्स्ट्रा रांगोळी टॅप करून घ्यायची. बघा, फर्स्ट कोट थोडा पातळ लागतो, नंतरचा सेकंड कोट जेव्हा लागतं तेव्हा ती रांगोळी आणखी छान दिसते. इथे पण मी पर्पल कलर लावून घेते. पेपरने प्रेस करायचं, टॅप करायचं. आता मी इथे ग्रीन कलर भरते. फेविकॉल लावते. फेविकॉल लावून झालं की ग्रीन कलर, लाईट ग्रीन कलर मी इथे रांगोळी भरते. खूप सुंदर दिवा तयार होतो हा. आता इथे ऑरेंज कलर भरायचा आहे. फेविकॉल लावला. आता इथे ऑरेंज कलर भरते मी. हे बघा, आता इथे रेड कलर भरते. तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही करू शकता. फेविकॉल लावून झाला की इथे रेड कलर भरायचा. आता इथे ऑरेंज कलर भरूया. इथे येलो कलर भरूया. दिव्याची फ्लेम माहिती आहे ना, ऑरेंज येलोइश थोडीशी रेडिश अशी दिसते, त्याच्यामुळे हे कलर भरण्यात आले. बघा, आता सुंदर तयार झालेला आहे. आता याच्या आपण सेकंड कोट करूया रांगोळीचा. हे ड्राय झालं आहे. आता मी याच्यावर सेकंड कोट करते रांगोळीचा. त्याला आपण फेविकॉल लावून घेऊया. छान अर्धा एक तास त्याला ड्राय होऊ द्यायचं. नंतर सेकंड कोट अप्लाय करायचं. कलर नीट लागतो, कलर पसरत नाही. तुम्ही जर ओल्या याच्यावर जर केलं तर कलर एकमेकात मिक्स व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे नीट ड्राय होऊ द्यायचं. नंतर सेकंड कोट अप्लाय करायचा रांगोळीचा. आता मी हे बाकीचं पण रांगोळी लावून घेते. हे बघा, माझा सेकंड कोट लावून झाला आहे. मी दुसरा दिवा पण तयार केलेला आहे. हा पण खूप सुंदर दिसतोय, खूप छान झाला आहे. आता मी याला डेकोरेट करणार आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही याला असंच ठेवू शकता, ब्लॅक आउटलाईन करू शकता, व्हाईट आउटलाईन करू शकता, पण मी याला ग्लिटरने आउटलाईन करणार आहे आणि मोती आणि स्टोन्स लावणार आहेत. खूप सुंदर दिवा तयार होतो हा. आता आपण याला डेकोरेट करूया. हा मी इथे 3D आउटलाइनर घेतला आहे गोल्डन कलरचा. याच्याने आपण याला आता बॉर्डर करूया, आउटलाईन करूया. आता मी इथे हे आउटलाईन करते.
आउटलाईन अशी खूप जाड नाही करायची, थोडी बारीकच ठेवायची. जाड कराल तर ती छान दिसणार नाही. बारीक अशी आउटलाईन करायची. हे माझं इथे आउटलाईन करून झालेलं आहे. आता मी यावर हे ग्लिटर लावणार आहे आउटलाईनवर. हे गोल्डन ग्लिटर आहे. गोल्डन ग्लिटरने हे आणखी छान दिसतं. हे ग्लिटर मी घेतले आहे याच्यावर. आता हे गोल्डन ग्लिटर आपण याला लावून घेऊया. 3D आउटलाईनने पण ते छान दिसतं सुकल्यावर, पण मला आणखी थोडं ग्लिटरी करायचं होतं म्हणून मी यावर ग्लिटर लावते आहे. तुम्ही आउटलाइनरनी पण आउटलाईन केली तरी चालेल. ग्लिटर लावलं की ते आणखी छान उठून दिसतं. बाकी ग्लिटर टॅप करून घ्यायचं. हे बघा सुंदर दिसतंय. मी लावून घेतलं आहे ग्लिटर. आता ह्या बाकी पोर्शनला पण मी ग्लिटर लावून घेते. ग्लिटर लावल्यावर बघा किती सुंदर दिसतोय हा दिवा. तसंच मी दुसऱ्या दिव्याला पण ग्लिटर लावून घेतलं आहे. हे दोन्ही दिवे खूप छान दिसत आहे, खूप सुंदर झाले आहे. आता आपण याला डेकोरेट करूया स्टोन्सनी आणि मोत्यांनी. मी याला स्टोन्स लावणार आहेत. मी हा साधा फेविकॉल घेतला आहे स्टोन लावायला. जस्ट एक ड्रॉप घ्यायचा स्टोन लावायला. एक ड्रॉप घेतला तरी तो चिपकतो. बघा मी स्टोनला फेविकॉल लावून घेते आहे आणि त्याला चिपकवते. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही लावू शकता. स्टोन किंवा लेस, स्टोनची लेस, काही पण तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते. मी याला गोल्डन कलरचे स्टोन लावते आहे. जस्ट 1 ड्रॉप. एक ड्रॉपने पण हे चिकटतं आणि मग निघत नाही. बाकी पण आता मी स्टोन लावून घेते आहे. स्टोन लावर आणखी छान दिसतो हा दिवा. स्टोन लावून झाला आहे बघा, सुंदर दिसतोय. तसंच मी दुसऱ्या दिव्याला मोती लावले आहे. तुम्ही हा पण याला मी स्टोन लावला आहे. दोन्ही दिवे खूप सुंदर झाले आहे, खूप छान दिसत आहे. तुम्ही पण बनवून बघा. बाय.